आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. मी शिल्पा पद्मनाभन, विश्वस्त बालकल्याण संस्था या नात्याने संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनींना व त्यांचे शिक्षके व कर्मचारी यांना आजच्या योग दिनाच्या शुभेच्छा देत आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की योगामुळे निरोगी जीवन जगण्यास मदत होते, पण योगासनं हा योगाचा एक भाग झाला. योगाचे तत्त्वज्ञान खूप खोल आहे आणि याच्या अभ्यासाने शारीरिक नव्हे तर शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक ह्या पैलूंमध्ये पण खूप विकास होऊ शकतो. त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी योगाचे तत्त्वज्ञानाचा प्रचार खूप गरजेचा आहे आणि ह्यासाठीच मी निसर्ग उपचार व योग ह्याची समर्थक पण आहे आणि प्रचारकही आहे. आणि थेरपीचा, निसर्ग उपचाराचा आपल्या सर्वांगीण विकासासाठी कसा वापर करावा हे सगळ्यांनी समजून घेणे गरजेचं आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की बालकल्याण संस्थेमध्ये बालकल्याण संस्था व चिरंजीवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने गेले अनेक वर्ष योग परीक्षण आपण देत आहोत. तसेच महाराष्ट्रातील पहिली राज्यस्तरीय योगासन स्पर्धा देखील आपण घेतलेली आहे. आजच्या या दिवसाचं औचित्य साधून सगळ्यांना उत्तम आरोग्यासाठी, कटिबद्ध होण्यासाठी, सुदृढ जीवन जगण्यासाठी बालकल्याण संस्थेचा हा एक प्रयत्न आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, सुप्रभात. नवीन शैक्षणिक वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आरोग्यदायी जावी ह्या दृष्टीने 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिवशी आम्ही महाराष्ट्रातले सर्वच आमचे दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना सगळ्यांना एकत्र घेऊन आपण आजचा दिन साजरा करत आहोत. आजच्या दिवसाची लिंक आपल्यापर्यंत आली आहेच आणि त्याच माध्यमातून आजचा हा दिवस आपण साजरा करणार आहोत. आपल्या सगळ्यांना संपूर्ण वर्षभर उत्तम आरोग्य मिळावं यासाठी असलेला हा छोटासा प्रयत्न आहे. बालकल्याण संस्था आणि चिरंजीवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानानं आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण महाराष्ट्रात हा एक नवीन विक्रम करणार आहोत. आपल्या सगळ्यांचं आरोग्य ह्या योग दिनानिमित्त पुन्हा नव्याने ताजंतवानं व्हावं हाच यामागचा छोटासा प्रयत्न. धन्यवाद. नमस्कार सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनो. इंटरनॅशनल योग दिवस हा 21 जूनला दरवर्षी सगळीकडे साजरा केला जातो. सगळीकडे म्हणजे अख्ख्या जगात, बरं का. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी वर्षभर आरोग्यदायी आणि प्रसन्न राहावं अशी आमची सगळ्यांची इच्छा. कारण योग फक्त आरोग्य देत नाही, तर योग हा मानसिक म्हणजे मनाला आनंदित ठेवणारा एक प्रकार आहे. आणि दरवर्षी आम्ही प्रयत्न करतो की तुमच्यासाठी चांगल्यात चांगला योग करणारे विद्यार्थी तुमच्यासमोर येवोत आणि तुम्हाला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी एक चांगली योग शिक्षिका तुमच्या पुढे येऊ आणि तुम्ही बघून आहात तिथेच आपल्या शाळेमध्ये हा योग करू शकाल. तेव्हा तयार आहात सगळीजणं? करणार ना? लिंकवरती क्लिक शाळा करणार आहे आणि आपल्याला करायचं आहे बघून कसे हे विद्यार्थी करतात त्याप्रमाणे आणि इन्स्ट्रक्शनप्रमाणे. आणि बघा, कारण म्हटलेलं आहे ना की योग हे सगळ्यांना चित्तवृत्ती प्रसन्न करतं आणि तुमचं फक्त शरीर नाही तर मनही आनंदित ठेवतं. तेव्हा नक्की करा. आणि फक्त इंटरनॅशनल योग डे एक दिवस नाही, तर ह्या दिवसापासून संकल्प करा, सुरू करा आणि वर्षभर नियमित योग करा. थोडासा वेळ 45 मिनिटांचा काढायचा आहे. काढणार ना? धन्यवाद. नमस्कार. आज
आंतरराष्ट्रीय योग दिवस बालकल्याण संस्था पुणे येथे आपण ऑनलाईन पद्धतीने साजरा करत आहोत. गेली 4 वर्ष हा योग दिवस आपण साजरा करत आहोत. त्याचप्रमाणे आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रथेप्रमाणे आज साजरा करत आहोत. सुरुवातीला प्रथम प्रार्थना होईल, त्यानंतर सूक्ष्म व्यायाम पद्धती घेतल्या जातील, त्यानंतर आसने घेतले जातील, प्राणायाम घेतले जातील, ध्यान व शांतीपाठ असं याचं स्वरूप राहील. हे सर्व प्रकार बालकल्याण संस्थेतील दिव्यांग विद्यार्थी आपल्यासमोर सादर करतील. धन्यवाद. संगचद्वं संवदद्वं संवो मनसि जानता देवाभागं यथा पूर्वे संजना उपासते संजना उपासते संजना उपासते शांति शांति शांति. हरिओम. नमस्कार. 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वर्ग यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण इथे योगाभ्यास करणार आहोत. जो योगाभ्यास आयुष मंत्रालयाने आपल्याला दिला आहे त्याचा आपण इथे सराव करणार आहोत. तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. ठीक आहे. सूक्ष्म व्यायामासाठी आपण सर्वजण दंडस्थितीत आहात, उभे असलेल्या अवस्थेत आहात. थोडं दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे, 1 ते 1.5 फुटाचं अंतर. सगळ्यात प्रथम आपण मानेच्या हालचाली करणार आहोत. त्यासाठी दोन्ही हात आपले कमरेवर घ्या. सावकाश श्वास सोडत मान समोर वाकवायची आहे. छान. हनुवटी आपल्या गळ्याच्या जवळ. मान सावकाश सरळ करा. आता श्वास सोडत मान मागे घ्या, नजर वर. सावकाश मान मागे. पुन्हा एकदा हाच प्रकार. मान मध्ये घ्या ना. हां. सावकाश समोर आणा, हनुवटी गळ्याजवळ. मान सरळ, मान मागे, रिलॅक्स. दुसरा प्रकार आपण करणार आहोत. सर्व हालचाली आपल्याला अतिशय संथ, सावकाश आणि आपल्या क्षमतेप्रमाणे करायचे आहेत. ठीक आहे. तर यामध्ये आता आपण मान उजवीकडे वळवणार आहोत. उजवीकडे बघायचं आहे. तुमच्या उजव्या बाजूला बघा. हनुवटी आपल्या शोल्डर लाईनपर्यंत आणा. उजवीकडे बघायचं. मध्ये बघा सावकाश. मध्ये मान सावकाश डावीकडे. डावीकडे बघा, तुमच्या डावीकडे. मान मध्ये. आता दुसरा प्रकार करणार आहोत मानेचा. मान उजवीकडे वळवा, तुमच्या उजव्या खांद्यावर अशी. खांदा उचलायचा नाही आहे. मान मध्ये आणा. मध्ये आणा मान. मग मान डावीकडे वळवा, सावकाश. मान सरळ. पुन्हा एकदा हाच प्रकार. मान डावीकडे वळवा, डाव्या खांद्यावर. खांद्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. मान सरळ करा. मान उजवीकडे आता. पुन्हा मान सरळ. रिलॅक्स. प्रकार तिसरा आपण मानेचा करत आहोत. यामध्ये मानेचं चक्र करायचं आहे. ठीक आहे. चक्र करण्यासाठी आधी मान समोर घ्या, हनुवटी गळ्याच्या जवळ. अनाथ खाली मान. मानेचं चक्र उजव्या बाजूने सुरुवात करा. उजवीकडे न्या. मान उजवीकडे. चक्र करायचं आपल्याला, रोटेशन.
मान गोल फिरवायची आहे. मागे, डावीकडे, समोर. खूप छान. सावकाश पुन्हा एकदा डावीकडे न्या. उलट दिशेने हाच प्रकार करा. मागे, उजवीकडे, समोर. मान सरळ. एक आवर्तन केलं आपण. पुन्हा एकदा हेच करूया. मान समोर घ्या, हनुवटी गळ्याजवळ. आता उजव्या बाजूने चक्र सुरू करा मानेचं. सावकाश. मान उजवीकडे, मागे, डावीकडे, समोर. पुन्हा एकदा मानेचं चक्र पूर्ण करून सावकाश थांबायचं आहे. रिलॅक्स. हात सावकाश खाली घ्या. पुढचा प्रकार आपण करणार आहोत. यामध्ये स्कंध संचालन म्हणजे आपल्या खांद्यांच्या हालचाली. त्यासाठी दोन्ही हात समोरून वरती न्यायचे आहेत. सावकाश वर न्या हात. सरळ वर हात डोक्याकडे न्या, डोक्यापर्यंत. आणि मग सावकाश आपले दोन्ही तळवे बाहेरच्या दिशेने वळवा. हाताचे तळवे थोडंसं खांद्याला वरच्या दिशेने खेचा. खूप छान. नजर समोर. सावकाश आपण हात खाली आणणार आहोत. आधी तळहात समोर करून घ्या आणि सावकाश समोरून हात खाली आणा. रिलॅक्स. परत एकदा करूया. सावकाश श्वास घेत दोन्ही हात समोरून वर घ्या. घ्या न्यावरती. सरळ खांदे थोडे वरती ताणा. तळहात दोन्ही वळवा बाजूला बाहेरच्या दिशेने. नजर समोर. लक्ष हालचालीकडे द्या. सावकाश हात खाली आणा, समोर आणा आणि समोरून खाली पूर्वस्थितीमध्ये. रिलॅक्स. ठीक आहे. आता आपण पुढे कमरेची हालचाल करणार आहोत. ठीक आहे. यामध्ये कमरेचं आपण पीळ दिल्यासारखी हालचाल आहे. तर दोन्ही हात असे समोर घ्या, खांद्याच्या रेषेत सरळ. आता आपल्या उजव्या बाजूला वळा. मागे एक हात छातीजवळ, एक हात मागे. नजर मागच्या हाताकडे. पायाचे हालचाल करायची नाही. यामध्ये पाय आहे तसेच ठेवायचे, पाय हलू द्यायचे नाही. पुन्हा समोर या, मध्ये या. आता डावीकडे सावकाश वळा डावीकडे. नजर मागच्या हाताकडे. हात खांद्याच्या रेषेत घ्यायचा प्रयत्न करा. खूप छान. सावकाश हात दोन्ही मध्ये आणा. पुन्हा एकदा ह्याचं आवर्तन करूया. डावीकडे सावकाश वळा, वळा. सावकाश. मान मागे, नजर मागे, हात थोडा अजून मागे. समोरचा हात कोपर समोर ठेवा. परत समोर या, मध्ये या. उजव्या बाजूला वळवा. आता आपल्या उजव्या बाजूला वळा. सावकाश मध्ये, मध्ये या. हात सावकाश खाली. स्कंध संचालनाचा दुसरा प्रकार आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही हात असे समोरून जवळ घ्या आणि दोन्ही हात असे खांद्यावर ठेवा आपल्या बरोबर. हाताचे कोपर जुळवून घ्या. आणि आता स्कंध संचालन करायचं आहे म्हणजे रोटेशन करायचं आहे. हात वर घ्या, दोन्ही खांद्याचे. मागे घ्या. खाली थोडे दाबा. पुन्हा सावकाश मध्ये जोडा. दोन्ही आपले खांदे जोडवा. पुन्हा एकदा हाच प्रकार करा. सावकाश गोल फिरवायचे आहे. दोन्ही हाताचे कोपर जुळून हात वर न्यायचे, मागे, खालच्या दिशेने, समोर. आता विरुद्ध बाजूने करायचं आहे. मागे न्या आधी, खाली, खालून मागे असे वरून आणायचे, मग वरती. विरुद्ध दिशेने हीच हालचाल करूया पुन्हा एकदा. 2 आवर्तनं. स्कंध संचालन. आवर्तन पूर्ण करून सावकाश थांबायचं आहे. हात सावकाश बाजूने खाली आणा. आता आपण गुडघ्याची हालचाल करणार आहोत. गुडघ्याच्या हालचालीचा प्रकार. यामध्ये दोन्ही हात समोर घ्या. तळहात असे आपल्या मॅटकडे असतील दोन्ही हात. पायामध्ये थोडं अंतर आहे आणि सावकाश आपण खुर्चीत बसल्यासारखं गुडघे वाकवायचे आहेत. हळूच बसा खाली, वाका थोडंसं खाली. नजर समोर आणि खाली वाकायचं नाही आहे, फक्त बसल्यासारखी हालचाल. पुन्हा सरळ व्हा. परत एकदा हाच प्रकार. सावकाश गुडघ्यात वाकवा. बसल्यासारखी स्थिती घ्या, खुर्चीमध्ये बसल्याप्रमाणे. पुढे वाकायचं नाही आहे, मागे वाकायचं नाही आहे. सावकाश सरळ. हात सावकाश खाली. रिलॅक्स. संथ श्वास घ्या. एकदा दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडा. आता आपण पुढच्या
गटाकडे वळणार आहोत. त्यामध्ये आपल्याला आसन करायचे आहेत. ठीक आहे, आसनांचा अभ्यास आता सुरू करत आहोत. सर्वप्रथम आपल्याला दंडस्थितीतील आसने करायची आहेत. ठीक आहे, त्यामध्ये दंडस्थितीच्या आसनामध्ये पहिलं आसन आहे ताडासन. ताडासन म्हणजे अगदी झाडाचं ताड, जसा झाड सरळ असतं तशी शरीराची सरळ स्थिती होते, म्हणून याला ताडासन म्हटलं आहे. यामध्ये थोडंसं अंतर ठेवलेलं आहे पायात. तुम्ही दोन्ही हात आता समोर घ्या आणि हातांची बोटे एकमेकात गुंफवा. श्वास घेत सावकाश आता दोन्ही हात वरती घ्यायचे आहेत, डोक्याकडे न्या. आता खेचा संपूर्ण शरीर वर आणि हळूच टाचा उचला आणि पूर्ण शरीरवर ताणा. खूप छान. ताडासन आपण येथे बघत आहोत. शरीर एकदम सरळ रेषेमध्ये वरच्या दिशेने आपण त्याला ताण देत आहोत. आसन सोडणार आहोत सावकाश, टाचा खाली आणि हात समोर आणा हळूहळू सावकाश. हां, आणि दोन्ही हात सावकाश खाली घेऊन पूर्वस्थितीमध्ये. ताडासन आपण इथे केलं आहे. पुढचं आसन आपण करतो आहोत वृक्षासन. वृक्षासन यामध्ये आपण आधी उजव्या पायाने करणार आहोत आणि मग डाव्या पायाने. तर आपला उजवा पाय जो आहे तो उचलून आपण आपल्या डाव्या जांघेवर ठेवायचा आहे. उचला उजवा पाय आणि वरती ठेवा, जास्तीत जास्त वरती. बॅलन्सिंग पोजही सावकाश करायची आणि दोन्ही हात वरती घ्या. दोन्ही हाताची नमस्कार स्थिती, नजर समोर. संथ श्वसन, थोडा वेळ स्थिर ठेवायचं आहे आसन. खूप छान प्रयत्न. सर्वांनी बॅलन्स करायचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्हाला बॅलन्स करता आला नाही तर तुम्ही भिंतीचा आधार देखील घेऊ शकता. सावकाश आपण आसन सोडणार आहोत. पाय आधी खाली घ्या, हात राहू द्या वरतीच. पाय खाली घ्या. आता हात सावकाश खाली आणा. सावकाश बाजूने हात खाली. हेच आसन आता डाव्या बाजूने करायचं आहे, डाव्या पायाने. डावा पाय वर घ्या, डावी टाच आपल्या उजव्या पायाच्या जास्तीत जास्त वर आणा. घ्या अजून थोडा वर. खूप छान. सावकाश हात वर जाऊ द्या हळूहळू. हाताची नमस्कार स्थिती, आसन स्थिती पूर्ण झाली आहे. 10 सेकंद तरी आपण आसन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. खूप सुंदर इथे आसन केलेलं आपण पाहत आहोत. आसन सोडणार आहोत. पाय खाली घ्या. हात बाजूने सावकाश खाली आणा. वृक्षासन आपण इथे पाहिलं आहे. चला अर्धचक्रासन करणार आहोत. ठीक आहे, त्यासाठी आपण दोन्ही हात आपले कमरेवर ठेवा. हाताचा अंगठा पुढे, बोटं खाली. सरळ उभे राहा. आधी श्वास घ्या एकदा आणि श्वास सोडत मागे वाका. जमेल तितकं मागे वाकायचं आहे, फक्त पुढे ढकलू नका पोटाला. डोळे उघडे ठेवले तरी चालतील. याच्यामध्ये पूर्ण आपण इथे मागे वाकण्याची हालचाल करतो, त्यामुळे पाठीच्या कण्याला अतिशय सुंदर ताण या आसनामध्ये मिळतो. आपण पाहत आहोत अर्धचक्रासन. आसन सोडणार आहोत सावकाश. श्वास घेत सरळ व्हा सावकाश. दोन्ही हात खाली. आता आपण पादहस्तासन करणार आहेत. थोडं अंतर घेतलं पादहस्तासनामध्ये तरी चालेल किंवा पाय जुळवलेले असले तरी चालतील. दोन्ही हात आता सावकाश वरती न्या. समोरून वर घ्या. श्वास घेत वर घ्या दोन्ही हात. हाताचे दंड कानाला लागतील इतके हात वर. नजर समोर. आता सावकाश कमरेतून वाका खाली. पाठ जमिनीला समांतर होते. आता अजून थोडं पुढे वाकण्याचा हळूहळू प्रयत्न करायचा. एकदम जोरात वाकायचं नाही आहे, जलद हालचाल नाही आहे. आणि डोकं गुडघ्याच्या दिशेने, पायाने हाताने पायाचे अंगठ्यांना स्पर्श करायचा आहे किंवा हात पायाच्या बाजूला जमिनीवर टेकलेले. आसन स्थिती इथे आपण बघत आहोत. पादहस्तासन पूर्ण वाकले आहे. कमरेतून पूर्ण वाकण्याची हालचाल इथे झाली आहे, त्यामुळे पोटाला चांगला ताण मिळतो आहे. आसन आपण सावकाश सोडणार आहोत. श्वास घेत सावकाश वर यायचं आहे. कमरेतून हळूहळू वरती यायचं आहे, पाठ जमिनीला समांतर. आणि मग पूर्ण सरळ सावकाश दोन्ही हात बाजूने खाली आणा. पादहस्तासनाचा सराव आता आपण इथे केला. दंडस्थितीतील पुढचं आसन आपण बघूया, त्रिकोणासन. ठीक आहे, तर त्रिकोणासनासाठी आपण तयार व्हायचं आहे. त्यासाठी आपण दंडस्थितीत आहोत. आधी उजवा पाय आपल्या उजव्या बाजूला जास्तीत जास्त लांब नेऊन टाका. उजवा पाय समोरच ठेवायचा आहे, माझ्या समोरच बघा. उजवा पाय उजव्या बाजूला टाका.
हां, सावकाश उजवा चवडा थोडा फिरून घ्या. दोन्ही हात खांद्याच्या अंतर घ्या, अजून घ्या अंतर थोडं. हां, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ आणा. आता सावकाश उजवीकडे आपल्याला वाकायचं आहे, सरळ पाय गुडघ्यात न वाकवता वाकायचं आहे आणि हात जमिनीवर किंवा पायाच्या जवळ ठेवायचा आहे. नजर वरच्या हाताकडे बघायचं आहे, तळ हाताकडे बघायचं आहे. त्रिकोण आसन आपण बघत आहोत. शरीराची त्रिकोणासारखी अवस्था आहे आणि या आसनामध्ये कमरेला चांगल्या पद्धतीने ताण मिळतो. शिवाय पोटावरही या आसनाचा चांगला परिणाम होतो. आसन सावकाश सोडणार आहोत. सावकाश श्वास घेत मध्ये यायचं आहे आणि दोन्ही हात बाजूने खाली आणा. दुसऱ्या बाजूने हेच आसन आपल्याला करायचं आहे. तर आता अंतर ठेवलेलंच आहे पायात, तुम्ही आणखी ते अंतर व्यवस्थित करून घ्या. अंतर घ्या दोन्ही पायात. आता डावा चवडा डावीकडे फिरवा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. हां, आणि सावकाश खाली वाका. आता डाव्या बाजूला आपण वाकतो आहोत. नजर वरच्या हाताकडे बघा. पाय गुडघ्या सरळ ठेवायचा आहे. आपण हात वरती ठेवला, कुठेही ठेवला तरी चालेल, पण पाय दोन्ही सरळ आहे. त्या आसनामध्ये जास्तीत जास्त अंतर घेतलेले आहे आणि वाकण्याची स्थिती आहे त्रिकोणासन. आसन सावकाश आपण सोडणार आहोत. सावकाश मध्ये या, कमरेतून सरळ व्हा. हात सावकाश खाली, पायाचा चवडा फिरवून घ्या. दोन्ही पाय जुळवलेले. रिलॅक्स. यानंतर आपण बैठक स्थितीमधील आसन करणार आहोत. बैठक स्थितीमध्ये आपण आता आलेलो आहोत. बैठक स्थितीमध्ये दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत आणि हात आपल्या कमरेच्या बाजूला, नजर समोर, अलर्ट पोज. बैठक स्थितीमधून आपण आता भद्रासन करणार आहोत. भद्रासन हे ध्यानात्मक आसनामध्ये मोडतं, तर ध्यानासाठी उपयोगी आसन आहे आणि इतरही या आसनाचे खूप सुंदर फायदे आहेत. भद्रासन कसं करायचं आहे, तर दोन्ही पायाची घडी करायची आहे आणि दोन्ही पायाचे तळवे जुळवायचे. पहिल्यांदा डावा पाय, मग उजवा पाय, बटरफ्लाय पोज आपण म्हणतो ती, आणि दोन्ही हाताने ते पायाचे तळवे धरून ठेवायचे आणि पायाच्या टाचा जास्तीत जास्त आतमध्ये घ्यायच्या आहेत आणि पाठ सरळ, मान सरळ, डोळे मिटलेले, मन शांत. भद्रासन इथे आपण पाहत आहोत. जास्तीत जास्त आपले मांड्या ज्या आहेत त्या जमिनीच्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आसन स्थिती पूर्ण झालेली आपण बघतो आहे. आसन सावकाश आपण सोडणार आहे. सावकाश आपण पाय दोन्ही सरळ करायचे आहेत आणि हात आपले पूर्वस्थितीत नेऊन ठेवायचे आहेत. भद्रासनानंतर आपण वज्रासन करणार आहोत. वज्रासन देखील ध्यानात्मक आसन आहे आणि हे एकमेव आसन असं आहे जे आपण जेवल्यानंतर लगेचही करू शकतो. ठीक आहे. तर वज्रासन करताना आधी डाव्या पायाची घडी करा. डावा पाय गुडघ्यात वाकून आपल्या बैठकीखाली ठेवायचा, मग उजवा पाय गुडघ्यात वाकून बैठकीखाली ठेवायचा. दोन्ही टाचा जुळवायच्या आहेत आणि दोन्ही पायाचे अंगठे जुळून टाचांवर बसलेली स्थिती. दोन्ही हात आपले मांडीवर ठेवा. वज्रासन स्थिती पूर्ण. डोळे मिटून घ्या. संथ श्वसन. वज्रासन आपण इथे पाहिलं आहे. वज्रासनातून पुढचं आसन आपण करणार आहोत ते आहे अर्धउष्ट्रासन. यामध्ये शरीराची उंटाप्रमाणे स्थिती होते, म्हणून याला अर्धउष्ट्रासन म्हटलं आहे. अर्धउष्ट्रासन करण्यासाठी तयार आपण दोन्ही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. वज्रासनातूनच आपल्याला हे करता येईल. गुडघ्यांमधून उभं राहा. गायत्री, गुडघ्यांमधून उभं राहायचं. थोडंसं अंतर घ्या गुडघ्यामध्ये. थोडं गुडघ्यामध्ये अंतर ठेवलं तर आपल्याला तोल सांभाळायला सोपं जाईल. ठीक आहे. आता दोन्ही हात आपले कमरेवर ठेवा. अर्धउष्ट्रासन आपण आधी करत आहोत. आधी सोपी स्थिती आपण करणार आहे आणि सावकाश आपण श्वास सोडत वरती बघायचं आहे नजर आणि कमरेतून वाकायचा प्रयत्न करायचा आहे मागच्या दिशेने. हे सर्व करत असताना फार मागे वाकायचं नाही आहे. समोर जो काटकोन दिसतोय आपला मांडी आणि पायामधला तो बदलला गेला नाही पाहिजे कोण. अर्धउष्ट्रासन केलं आहे इथे. याचे पुढची प्रगत अवस्था म्हणजे पूर्ण उष्ट्रासनात देखील आपण जाऊ शकतो. तर दोन्ही हात डावा हात डाव्या टाचेवर ठेवा डाव्या पायाच्या आणि उजवा हात उजव्या टाचेवर ठेवा. मान थोडी खाली सैल सोडून द्या. डोळे उघडे ठेवा. तोलात्मक आसन आहे, त्यासाठी डोळे उघडे ठेवले तर आपल्याला छान सुंदरपणे हे स्थिर ठेवता येईल आसन.
आसन स्थिर ठेवलं आहे. ओटीपोटावरती या आसनाचा बघा चांगला परिणाम होतो आहे. ओटीपोटावरती चांगल्या प्रकारे ताण येत आहे. आसन सावकाश सोडायचं. एक एक हात आपण सरळ करणार आहोत. एक हात आधी सोडून घ्या, मग दुसरा हात. सावकाश पुन्हा वज्रासनामध्ये या. बसा रिलॅक्स वज्रासनामध्ये. संथ श्वसन. वज्रासनातून पुढचं आसन आहे शशांक आसन. शशांक आसनामध्ये काय करायचं आहे की आता हे दोन्ही गुडघ्यामध्ये थोडं अंतर घ्या. अतिशय सुंदर विश्रांती देणारं हे आसन आहे. शिवाय पाठीच्या कण्याला सुद्धा याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ताण बसतो आणि पूर्ण आपण वागतो यामध्ये. त्यामुळे पोटाचीही घडी होते. पचन संस्थेवर देखील खूप चांगला परिणाम होतो. शशांक आसन करताना दोन्ही हात मध्ये ठेवा आपल्या दोन्ही गुडघ्यांच्या आणि एक श्वास घ्या सावकाश दीर्घ आणि श्वास सोडत सावकाश हात घसरवत पुढे न्या. मॅटवर घसरवत न्यायचं आहे आणि मग आपली हनुवटी टेकवा. हनुवटी टेकवणं अवघड जात असेल तर कपाळ टेकवलं तरी चालतं. संथ श्वसन. फक्त बैठक उचलू द्यायची नाही मागून. शशांक आसन. हात थोडे सैल सोडा. रिलॅक्स करा. मन शांत रिलॅक्स. शशांक आसन अतिशय उत्तम आसन आहे. खूप चांगला ह्याचा जर नियमित सराव केला तर सगळे फायदे आपल्याला मिळणार आहे त्याचे. शशांकासन सोडताना देखील सावकाश सोडायचं आहे. हात असेच पद्धतीने घसरवत मागे आणायचे आणि वज्रासनात यायचं आहे. हळूहळू सावकाश वज्रासनामध्ये या. दोन्ही पाय जुळवून घ्या. यानंतर आपण करणार आहोत उत्तान मंडूकासन. ठीक आहे, वज्रासनातलंच हे आसन आहे. यामध्ये काय करायचं आहे, आपण आधी आपला थोडंसं पायामध्ये अंतर घ्या किंचित. हां, आणि आपला उजवा हात असा समोरून उचला आणि तो आपल्या डाव्या खांद्यावर ठेवा क्रॉस. आणि आता दुसरा हात उचला आणि खांद्यावर ठेवा. बरोबर विरुद्ध हात विरुद्ध खांद्यावर आहे. डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात डाव्या खांद्यावर. नजर समोर ठेवा. मान सरळ करा, पाठ सरळ करा. पाठ आणि मान अगदी सरळ स्थितीत होते. यामुळे हे आसन उत्तम आहे. पण ज्यांना मानेची काही तक्रार आहे त्यांनी आसन करणं टाळलेलं बरं आहे. उत्तान मंडूकासन आपण पाहत आहोत. आसन सावकाश सोडायचं आहे. एक एक हात सोडून घ्यायचा आहे. वरचा हात आधी सोडवून घ्या. मग दुसरा हात सावकाश खाली आणा. रिलॅक्स. आता हेच आसन दुसऱ्या बाजूनी, म्हणजे आपण आधी डावा हात वर उचलला होता, आता उजवा हात आधी वर उचलायचा आहे. विरुद्ध हाताने करायचं आहे. दुसरा हात आला पाहिजे. हां, आता मग डावा हात उचला. डावा हात आता वर आला आहे. हां, नजर सरळ ठेवा, समोर बघा. पाठ थोडी सरळ करा. संथ श्वसन. खूप छान, खूप सुंदर आसन केलं आहे इथे. उत्तान मंडूकासन आपण पाहत आहोत. आसन सोडायचं आहे. एक एक हात सोडून घ्या. एक एक हात सोडा सावकाश. 1 2. खूप छान. वज्रासनात या. आता वज्रासन सोडणार आहोत आपण. एक एक पाय सरळ करा. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. बैठक स्थितीमध्ये आपण आलो आहोत. तर बैठक स्थितीमधून आपण आसन करणार आहोत आता. ते आहे वक्रासन. त्यासाठी तयार व्हायचं आहे वक्रासनासाठी. उजव्या पायाची घडी करून तो आपण बैठकीच्या जवळ घेणार आहे. आपला उजव्या पायाची घडी करा वक्रासनासाठी. तिथेच तशीच घडी समोरच घ्यायची आहे, पलीकडे नाही आहे. हां, आता दोन्ही हात आपले उजव्या बाजूला ठेवा, उजव्याच बाजूला, आणि मागे बघा. हां, छान. आसन पूर्ण झालं आहे. वक्रासन इथे आपण बघत आहोत. ट्विस्ट पोझिशन याला म्हणतात. कमरेला पीळ दिल्याप्रमाणे पाठीचा कणा पिळला जातो याच्यामध्ये. शिवाय आपले पाय घडी केला आहे त्याचाही दाब आपल्या पोटावर येतो आहे. आसन सावकाश सोडायचं आहे. नजर समोर, समोर बघा आधी. हात सोडून घ्या आणि पाय सरळ करा. उजव्या पायाने आपण हे आसन केलं. आता डाव्या पायाने करणार आहोत. डावा पाय जवळ घ्या. घ्या अजून टाच जास्तीत जास्त आत घ्यायची आहे. दोन्ही हात आपले डाव्या बाजूला ठेवा. दोन्ही हात ठेवा. हां, आणि बघा मागे.
जास्तीत जास्त मागे. फक्त जो मागे हात आहे तो खूप मागे जाऊ देऊ नका, तो जवळ आणा आपल्या शरीराच्या. हातावर वजन आलं नाही पाहिजे. हां, मान मागे, नजर मागे, ट्विस्ट पोज, कमरेला पीळ दिलेल्यासारखं ताण, ताणाकडे लक्ष द्या आतल्या. श्वसन संथ चालू राहिलं पाहिजे आसनात, श्वास थांबवायचा नाही आहे. आसन सावकाश सोडणार आहोत. 1, समोर, दोन्ही हात जागेवर, पाय सरळ. छान. आता आपण विपरीत शयन स्थितीमध्ये जाणार आहोत, म्हणजे पोटावर झोपलेल्या स्थितीत जाणार आहोत. त्यासाठी आपण डाव्या पाय जवळ घ्या, फोल्ड करून घडी करून घ्या. डावा पाय जवळ, उजवा पाय जवळ. हां, चवड्यावर या, चवड्यावर या, असं बस. हां, आता हात समोर ठेवा मॅटवर आणि डावा पाय मागे घ्या, उजवा पाय मागे घ्या आणि झोपा. भुजंगासनामधून पोटावर झोपल्यासारखी स्थिती. हां, आता याच्यामधून आपण मकर आसन करणार आहोत. पहिल्यांदा पायामध्ये थोडं अंतर घ्या, त्याच्यानंतर हात पुढे आणा असे आणि मान एका बाजूला सोयीस्कररित्या ठेवली तरी चालेल. विश्रांतीचं हे आसन आहे मकर आसन. पाण्यामध्ये मगर जशी स्वस्थ पडते शांत, तितकं शरीर शांत आणि निश्चित झालं पाहिजे. शरीराला पूर्ण विश्रांती मिळाली पाहिजे, मनाला देखील ती विश्रांती हळूहळू पोचते. मकर आसनामधून आपण आहोत विश्रांतीचं आसन मकर आसन. मकर आसन सोडायचं आहे आपल्याला. पाय जुळवून घ्या, दोन्ही हात मागे घ्या. हां, आणि हनुवटी जमिनीवर ठेवा. यामधून आपण भुजंगासन करणार आहोत. भुजंगासन, कोब्रा पोश्चर. ठीक आहे, हे देखील आसन पाठीसाठी उत्तम आहे, पचन संस्थेसाठी देखील उत्तम आसन आहे. सावकाश करणार आहोत. दोन्ही हात छातीजवळ आणा, आपल्या छातीजवळ, आणि कपाट टेकवा जमिनीवर. कपाट जमिनीवर टेकवा. आता एक श्वास घ्या, आतमध्ये सोडा श्वास आणि सावकाश श्वास घेत उचला, डोकं उचला. अरे आपल्याला भुजंगासन करायचं आहे. भुजंगासन, डोकं उचला, छाती उचला, थोडेसे छातीचा भाग उचलायचा प्रयत्न करा. हां, खूप छान, खूप छान. पाय जुळवलेले ठेवायचे मागे आणि वरती ठेवा नजर, मान मागे टाका. हां, भुजंगासन आपण पाहत आहोत. भुजंगासन अतिशय सुंदर आसन इथे केलेलं आहे. आपण आसन सावकाश सोडणार आहोत. श्वास सोडत क्रमाक्रमाने खाली या. छाती टेकवा, हनुवटी टेकवा आणि हात मागे घ्यायचं आहे. भुजंगासन आपण पाहिलं. आता आपण करणार आहोत शलभासन. ठीक आहे, तर शलभासन म्हणजे काय, तर लोकस्ट पोज आहे. फक्त दोन्ही पाय याच्यामध्ये उचलायचे असतात, बाकी सगळं शरीर जमिनीवरच आहे जसं आत्ता आहे. हनुवटी टेकलेली आहे. पाय जुळवून घ्या थोडे. आता श्वास घेत उचला, दोन्ही पाय सावकाश उचला, जमेल तितका प्रयत्न करायचा आहे. थोडे पाय चवडे मागे ताणून घ्या. श्वास रोखू नका. या आसनामध्ये आपोआप श्वास रोखला जातो. न रोखता जमेल तितकं उचलायचा प्रयत्न करा. अगदी काही सेकंद स्थिर राहण्याचा प्रयत्न. आसन सावकाश सोडायचं आहे. 1, पाय खाली आणा, रिलॅक्स. भुजंगासन आणि शलभासन या आसनांचा आपण सराव केला. आता आपण शयन स्थितीमध्ये आपल्याला जायचं आहे. पाठीवर झोपायच्या स्थितीतले आसन आता आपण पुढे करणार आहोत. त्यासाठी मी सांगते त्याप्रमाणे आपण यायचं आहे. तर सावकाश आपण एका बाजूला वळून घ्या आणि सावकाश उठून बसायचं आहे. हां, आता आपल्याला झोपलेल्या स्थितीमध्ये जायचं आहे. तर दोन्ही हातांच्या आधाराने सावकाश आपण झोपणार आहोत. कोपर टेकवा आणि झोपा. शयन स्थितीमध्ये आपण आलेलो आहोत. शयन स्थितीमधून आपण करणार आहोत उत्तान पादासन. तर उत्तान पादासनामध्ये काय करायचं आहे, दोन्ही पाय आपले सावकाश 45 डिग्रीमध्ये उचलायचे आहेत. सावकाश मी सांगितल्यावर उचलायचे. पाय जुळून घ्या आधी. हात सरळ ठेवा, मान सरळ ठेवा. एकदा श्वास घ्या आणि सोडा, रिलॅक्स. आता श्वास घेत सावकाश उचला. थोडे उचलायचे आहेत, 45 डिग्री, 45 डिग्री ओनली. उचला अजून थोडे, जमेल तितकं. अगदी अवघडल्यासारखं वाटलं तर आपण पूर्णही सरळ करू शकता किंवा आसन सोडू शकता. पाय क्रॉस करू नका, क्रॉस नाही करायचे. पाय दोन्ही पाय चवडे जुळलेले. ठीक आहे, आसन सोडा सावकाश, रिलॅक्स.
ठीक आहे. आता पुढचं आसन करायचं आहे, त्यामध्ये आपण पूर्ण 90 अंशात पाय उचवणार आहोत. ठीक आहे, म्हणजे राईट अँगल होतो. पाय जुळवायचे, दोन्ही पायाचे क्रॉस नाही करायचे. असे अंगठे जुळवायचे, पण असे एकमेकांवर नाही गेले पाहिजे अंगठे. दोन्ही पाय जुळून घ्या. सावकाश उचला आता पाय, हळूहळू उचला. खूप अवघड गेलं तर तुम्ही घडी करून सुद्धा सरळ करू शकता पाय. उचला अजून 90 डिग्रीमध्ये. खांदे सैल सोड, मान ढिली सोडा. चवडेवरती ताना आकाशाकडे, आपल्या छताकडे तानावरती. संथ श्वास चालू राहू दे. आपण बघत आहोत अर्ध हलासन. या स्थितीला अर्ध हलासन म्हणतात. रक्तप्रवाहासाठी अतिशय उपयोगी आसन आहे. रक्तप्रवाह पायाकडून हृदयाकडे जाण्यासाठी मदत होते. सावकाश आसन सोडायचं आहे. हळूहळू खाली या पाय. सावकाश करायचे, जोरात झटका द्यायचा नाही आहे, एवढी काळजी घ्यायची. हळूहळू. खूप छान, खूप छान प्रयत्न केला. हलासन, अर्ध हलासन आपण पाहिलं. यानंतर पुढील आसन आहे सेतुबंध आसन. ब्रिज पोश्चर. यामध्ये शरीर सेतूसारखं शरीराची स्थिती होते, म्हणून याला सेतुबंध आसन होतं. शिवाय यामध्ये आपण पाठ आणि पोट जे आहे ते वरच्या दिशेने उचलायचा प्रयत्न करतो, त्यामुळे देखील आंतरिंद्रियांवर खूप चांगले ताण येतात. तर आता दोन्ही पायाची घडी करायची आहे. पहिलं डावा पायाची घडी करा, उजव्या पायाची घडी करा. टाचा जास्तीत जास्त आत घ्या खेचून थोड्या. हाताने दोन्ही पायाचे घोटे पकडायचे आहेत. चवडा व्यवस्थित जमिनीवर टेकवलेला आहे. पायात थोडं अंतर घेतलं तरी चालेल, आणि पाय आपल्याला पकडता नाही आला तर खाली जमिनीवर हात ठेवले तरी देखील चालेल. मान ढिली ठेवा. श्वास घेत सावकाश कंबर आणि पाठ उचलायचं आहे. जमेल तेवढं जास्तीत जास्त वरच्या दिशेने उचलायचं आहे. आपण पाहत आहोत सेतूप्रमाणे शरीराची स्थिती इथे झाली आहे. श्वास संथ चालला आहे. मन शांत. सेतुबंधासन. थोडंच काही सेकंद स्थिर राहण्याचा प्रयत्न. आतील आलेल्या ताणाकडे लक्ष देऊन शरीर शिथिल ठेवा. चेहरा शांत ठेवा. आसन सोडायचं आहे. सावकाश खाली या. हळूहळू टेकवा कंबर आणि सीट. रिलॅक्स. पाय सरळ करून घ्या. संथ श्वसन. रिलॅक्स. पुढील आसन आहे पवनमुक्तासन. यामध्ये काय होतं की शरीरामध्ये आपण या आसनाच्या स्थितीमुळे पोटाच्या आतील जो गॅस आहे तो बाहेर पडण्यासाठी मदत होते. हे सुद्धा अतिशय उपयोगी आसन आहे. पचन संस्थेच्या कार्यासाठी उपयोगी आसन. तर करायचं कसं आहे? सावकाश करायचं आहे. दोन्ही पाय जुळून घ्या. सावकाश. पाय सरळ ठेवायचे. सरळ सरळ पाय सरळ ठेवायचे. अच्छा. पायाची घडी करून सुद्धा आपण हे करू शकतो. पायाची घडी केलेली आहे इथे. आता दोन्ही पाय हात पोटावर आणा. हाताने गुडघे जे आहे ते छातीजवळ आणा आणि हाताने चांगल्या पद्धतीने दाबा. मांड्या पोटावर दाबलेली स्थिती. पाय क्रॉस करू नका. पाय सरळ ठेवा. टेकवा. अजून थोडंसं खाली दाबण्याचा प्रयत्न. आसन स्थिती पूर्ण. पवनमुक्तासन आपण पाहत आहोत. आणि मग सावकाश उचला मान. हनुवटी कपाळाला लावू शकता, गुडघ्यांना, किंवा कपाळ गुडघ्यांना लावू शकता. जमेल ती स्थिती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. संथ श्वसन. पवनमुक्तासन आपण केलं आहे. आसन सावकाश सोडायचं आहे. मान खाली टेकवा. टेकवा खाली. हात सावकाश खाली. पाय वरती 90 डिग्रीमध्ये किंवा डायरेक्ट सरळ केले तरी देखील चालेल. आसन स्थिती सोडून रिलॅक्स करा. संथ श्वसन. रिलॅक्स. यानंतर अतिशय महत्त्वाचं आसन आपण करणार आहोत ते म्हणजे शवासन. सर्वांचं आवडतं आसन शवासन. शवासनासाठी पायात अंतर घ्या. हात थोडेसे लांब शरीराच्या आणि हाताचे तळवे वरती छताकडे. मान एका बाजूला. हाताची बोटंसुद्धा ढिली सोडायचे. संथ श्वसन. रिलॅक्स. डोळे मिटलेले. शवासनामध्ये पूर्ण शरीर शिथिल करा. पायापासून डोक्यापर्यंत सर्व अवयव ढिले सोडा. जितकं तुम्हाला सैल सोडता येईल जमिनीवर शरीर तेवढं अधिकाधिक सैल करण्याचा प्रयत्न. डोळे मिटलेले.
सर्व स्नायू ढिलं सोडा. आपण आसनांचा सराव केला, त्यामध्ये जे आलेले ताण आहेत ते ताण हळूहळू काढून टाका. हळूहळू ताण शरीराबाहेर निघून जात आहे अशी कल्पना करा. मनाने त्या ताणाकडे लक्ष द्या. ताण कमी करा. शरीर अधिकाधिक सैल होत आहे, शिथिल होत आहे याचा अनुभव घ्या. त्याबरोबर आपला श्वास देखील संथ चालला आहे, त्याकडे लक्ष द्या. नाकाकडे लक्ष द्या. नाकाच्या टोकाकडे तुम्हाला श्वासाची जाणीव होईल. तो श्वास किती आत येतो आहे, बाहेर जातो आहे. संथ श्वसन चालू आहे. शवासन पूर्ण विश्रांतीचं आसन आहे. शरीर, मन याला विश्रांती मिळते. त्यासाठी प्रयत्नपूर्वक आपण शरीर ढिलं सोडलं, मनाला शांत करून मनाला आत वळवलं तर आपोआप हा परिणाम आपल्याला साधतो. मनातले विचार येत आहेत जात आहेत, पण आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे ठेवा, शरीराकडे ठेवा. संथ श्वसन. पुरेशी विश्रांती झाल्यावर आपण सावकाश शवासन सोडणार आहोत. सावकाश जुळून घ्या. अगदी हळूहळू शवासनातून आपल्याला बाहेर यायचं आहे. हात जवळ आपल्या उजव्या बाजूला वळून हाताच्या आधाराने आपण बैठक स्थितीमध्ये येणार आहोत. बैठक स्थिती स्वस्थ. शवासनामधून आपण बैठक स्थितीमध्ये आलो आहोत. यानंतर आपण प्राणायामाचा अभ्यास करणार आहे. ठीक आहे. त्यासाठी आपण प्राणायामाच्या आसनासाठी आपल्याला ध्यानात्मक आसन घ्यायचं आहे. ठीक आहे. तर सुखासनात आपण बसू शकता किंवा एक पाय वर घेतला तर स्वस्तिक आसनातही आपण बसू शकतो. अर्धपद्मासन. दोन्ही हाताची ध्यानमुद्रा. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. मान सरळ, डोळे मिटलेले, मन शांत. लक्ष आतमध्ये वळवायचं आहे. कपालभाती आपल्याला करायची आहे. कपालभाती म्हणजे काय की आपण यामध्ये फक्त श्वास सोडण्याची क्रिया करतो. श्वास घेण्याची क्रिया यात आपोआप होऊन जाते आणि बरोबर आपण पोटाला धक्का देखील देतो. ही एक शुद्धिक्रियांच्या अंतर्गत मोडते. शिवाय प्राणायामाच्या आधीसुद्धा याचा अभ्यास केलेला प्राणायामासाठी उपयुक्त ठरतो. त्याशी ही बहुगुणी कपालभाती आपण इथे करणार आहोत. त्यासाठी सर्व तयार आहेत. आसनामध्ये मुद्रा घेतलेली आहे. कपालभातीसाठी आपण सुरू करायचं आहे. श्वास सोडायचा आहे आणि पोटाला धक्का द्यायचा आहे. सुरू करा. कपालभाती. श्वास सोडायचा, पोटाला धक्का द्यायचा. श्वास सोडायचा आहे, पोटाला धक्का द्यायचा. एक लयबद्ध हालचाल आहे. त्याच्यामध्ये खूप वर खाली जायचं नाही, खूप फास्ट करायचा प्रयत्न करायचा नाही आहे. जमेल त्या स्पीडमध्ये आपण करत राहायचं आहे कपालभाती. एक 10 ते 20 स्ट्रोक आपण सहज करू शकतो आणि सरावाने आपण याचा अभ्यास आणखी वाढवू देखील शकतो. आता आपण या ठिकाणी 20 ते 30 धक्के झाले की थांबणार आहोत. सावकाश आपण थांबायचं आहे. रिलॅक्स. थांबल्यानंतर काही सेकंद आपोआप जे घडतं आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. ना श्वास घेत आपण ना सोडत, अशी स्थिती आपोआप येते कपालभातीनंतर. त्या स्थितीचा अनुभव घ्यायचा आहे. वाटेल तेव्हा आपण दीर्घ श्वास घेऊ शकतो, सोडू शकतो. संथ श्वसनमध्ये काही सेकंद थांबणार आहोत. आता दुसरं आवर्तन आपल्याला करायचं आहे. आणखी एकदा कपालभाती अशाच पद्धतीने करायची आहे आपल्याला. त्यासाठी तयार. पाठ सरळ, मान सरळ आहे. रिलॅक्स बसा. सुरू करा कपालभाती. श्वास सोडा, पोटाला धक्का द्या. दुसरं आवर्तन आपण करत आहोत. चालू ठेवायचे आवर्तन. जमेल त्या आपल्या क्षमतेप्रमाणे कपालभाती करत राहायचं आहे. अनावश्यक हालचाल होऊ द्यायची नाही शरीराची. चेहऱ्यावर ताण घेऊ नका. सावकाश सहज हळूहळू आपल्या कपालभातीकडे लक्ष ठेवून कपालभाती करत राहा. चालू ठेवा. चालू ठेवा. 20 ते 30 साधारणपणे स्ट्रोक झाले
की आपण सावकाश कपालभाती थांबवणार आहोत. सावकाश आवर्तन थांबवायचं आहे. काही सेकंद स्थिर शांत रिलॅक्स शांत स्थितीमध्ये लक्ष द्यायचं आहे. त्याचा अनुभव घ्यायचा आहे. दुसरं आवर्तन आपण पूर्ण केलं आहे. तिसरं आवर्तन आपण करूया. आणखी एकदा कपालभाती करूया. सुरू करा. श्वास सोडा आणि पोटाला आत ओढून घ्यायचं आहे. लयबद्ध सावकाश करत राहा. चेहरा सैल ठेवा. ओठाची सैल ठेवा. ताण घेऊ नका. कुठल्याही प्रकारचा ताण न घेता कपालभाती चालू ठेवायची आहे. सावकाश थांबायचं आहे. रिलॅक्स संथ श्वसन. रिलॅक्स. कपालभातीनंतर आपल्याला लगेच श्वास घ्यायची गरज पडत नाही किंवा श्वास सोडायची देखील गरज पडत नाही. सहजपणे जी होतं आहे त्याकडे लक्ष द्या. काळजीपूर्वक करण्याची ही क्रिया आहे. आपल्याला जर काही त्रास असेल तर आपण तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कपालभाती करू नये. संथ श्वसन. रिलॅक्स. कपालभातीनंतर आपण प्राणायामाच्या अभ्यासाकडे वळणार आहोत. ठीक आहे. कपालभातीने आपल्या श्वसन मार्ग जो आहे तो पूर्णपणे मोकळा झालेला आहे. आता अशा मोकळा झालेल्या क्लिअर पाथमधून आपण दीर्घ श्वास घ्यायचा आणि सावकाश सोडायचा. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडा. रिलॅक्स. संथ श्वसन. नाडीशोधन प्राणायाम आता आपण करणार आहोत. कपालभातीनंतर नाडीशोधन प्राणायाम म्हणजे काय? यामध्ये नाड्यांची शुद्धी होते. शिवाय याच्यामध्ये समतोल होतो. शरीरामध्ये मनामध्ये एक समतोलाची भावना होऊन अतिशय शांत अशी आपल्याला अनुभूती येते. नाडीशोधन प्राणायाम त्यासाठी काय करायचं आहे? उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची आहे. उजव्या हाताची अंगठ्याजवळच्या 2 बोटांची घडी करायची. दुसरी 2 बोटं सरळ ठेवायची आणि ही प्रणव मुद्रा ओठाजवळ आणायची आहे. ओठाजवळ आणायची प्रणव मुद्रा अशी. आणि अलगद आधी आपली उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करा. उजवी. हां. आणि डावीने आधी सुरुवात करताना डावीने करायची. डावीने श्वास घ्या. 1 2 3 4. उजवीने सावकाश श्वास सोडायचा. डावी बंद करायची. उजवीने सोडा. 1 2 3 4. घ्या उजवीनेच. सावकाश डावीने दीर्घ श्वास सोडा. पूर्ण श्वास सुटू द्या. पुन्हा डावीनेच दीर्घ घ्या श्वास. डावी नाकपुडी बंद करा. उजवीने श्वास सावकाश पूर्ण सोडा. घाई करायची नाही. सावकाश करण्याचा हा प्राणायाम आहे. घ्या उजवीनेच आता पुन्हा दीर्घ श्वास. उजवीने घ्या. उजवी बंद करून डावीने सोडा. डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. डावी बंद करून उजवीने सोडा. उजवीने दीर्घ श्वास घ्या. डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. आवर्तनामध्ये याचा अभ्यास करत आहोत आपण. डावीने जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा आवर्तन पूर्ण होतं. अशी आवर्तने चालू ठेवायची आहेत. आपल्या आपल्या क्षमतेनुसार एक दीर्घ श्वास घ्यायचा. डावी नाकपुडीने घ्यायचा. डावी बंद करून उजवीने सोडायचा. पुन्हा उजवीने श्वास घ्यायचा आहे. उजवी नाकपुडी बंद करून डावीने दीर्घ सोडायचा आहे. लक्ष पूर्ण या श्वासाकडे द्यायचं आहे. नाकपुडी बंद करताना खूप जोरात दाबायचे नाही. अगदी हलक्या पद्धतीने बंद करायची आहे. नाकाची स्थिती बदलली नाही पाहिजे, पण हवा मात्र आत बाहेर झाली पाहिजे नाही, जी आपण नाकपुडी बंद करतो त्या ठिकाणी. आपल्या क्षमतेनुसार श्वास घ्यायचा आहे. हळूहळू दीर्घ आणि सोडायचा आहे. सावकाशपणे नाडीशोधन प्राणायाम आपण या ठिकाणी करत आहोत. उपयुक्त असा प्राणायाम आहे.
बॅलन्सिंग प्राणायाम. मज्जा संस्थेचा इथे समतोल होतो. दीर्घ श्वास घ्या, सोडा. सलग कमीत कमी 5 मिनिट तरी आपण याचा अभ्यास नियमितपणे आपल्या योगाभ्यासात समाविष्ट केला पाहिजे. आता आपण आवर्तन पूर्ण करून थांबणार आहोत. डावीने जेव्हा श्वास आपण सोडाल तेव्हा आपण हात खाली घ्यायचा आहे प्रणव मुद्रेतला. हात दोन्ही ध्यान मुद्रेमध्ये आहेत आत्ता. नाडी शोधन प्राणायाम आपण केला आहे. नाडी शोधन प्राणायामाचा सराव पूर्ण झाला आहे. दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा, रिलॅक्स. आणखी प्राणायाम एक आपण करणार आहोत. त्या प्राणायामाचं नाव आहे शीतली प्राणायाम. हा जो आहे आपल्या शरीराला थंड परिणाम करणारा प्राणायाम आहे, म्हणून याचं नाव शीतली प्राणायाम आहे. ठीक आहे. तर जे जे काही विकार असतात जे आपल्याला उष्णतेमुळे होतात, जसं ॲसिडिटी आहे, हायपरटेन्शन आहे, या सगळ्या विकारांसाठी अतिशय उपयुक्त प्राणायाम म्हणजे शीतली प्राणायाम. शीतली प्राणायाम कसा करायचा आहे ते आपण इथे बघणार आहोत. शीतली प्राणायामामध्ये आपल्याला एक विशिष्ट मुद्रा करावी लागते, काकी मुद्रा. तर 2 ओठांना आपण विलग करणार आहोत, तोंड उघडणार आहोत, जीभ थोडी बाहेर काढायची आहे आणि मग जिभेची पन्हाळी करायची, म्हणजे फोल्ड करायचं थोडंसं जिभेला. ही काकी मुद्रा तयार झाली. आता याच्यामध्ये तोंडातून हवा, म्हणजे या मुद्रेतून तोंडातून आपण श्वास घेणार आहोत. दीर्घ श्वास घेण्याची क्रिया ह्याच्यामध्ये तोंडातून आहे. घ्या श्वास. सावकाश ओठ मिटून नाकाने श्वास सोडायचा आहे. डोळे मिटलेले ठेवायचे आहेत प्राणायामाचा अभ्यास करताना. पुन्हा जिभेची पन्हाळी करायची, काकी मुद्रा. दीर्घ श्वास तोंडाने घ्यायचा आहे, सावकाश नाकाने पूर्ण सोडायचा आहे. थोडंसं थांबायचं 1-2 सेकंद आणि अशी आवर्तनं चालू ठेवायची आहेत. आवर्तनं चालू ठेवा. शीतली प्राणायाम. दीर्घ घ्या श्वास तोंडाने. तोंडाने आपण श्वास घेतो त्यामुळे हवा आत जाताना आपल्याला एक थंड असा अनुभव येतो. इथे गळ्याशी आपल्याला थंड जाणीव होते, म्हणून शीतली प्राणायाम याला नाव दिलं आहे. नाकाने श्वास सोडायचा. पूर्ण श्वास सोडला की पुन्हा पूरक, शीतली पूरक आणि रेचक दीर्घ श्वास सोडायचा आहे. शीतली प्राणायाम आपण बघत आहोत. काही आवर्तनं आपण याच्यामध्ये करायचे आहेत आपल्या आपल्या क्षमतेनुसार. कमीत कमी 10 ते 15 आवर्तनं झाली आहेत. एक शेवटचं आवर्तन करून घ्या. शीतली प्राणायाम. जिभेची फणाळी, काकी मुद्रा. तोंडाने श्वास आत आणि नाकाने पूर्ण बाहेर. संथ श्वसन. प्राणायामाचं आवर्तन पूर्ण करून थांबायचं आहे. रिलॅक्स. संथ श्वसन. यानंतर आपण भ्रामरी प्राणायामाचे काही आवर्तनं करणार आहोत. भ्रामरी म्हणजे भ्रमरनाद. भुंग्याप्रमाणे आवाज इथे काढला जातो आणि इथे आवाज असल्यामुळे मन जे आहे त्या आवाजाच्या मागे मागे जाऊन अतिशय शांत अनुभूती आपल्याला येते. भ्रामरी प्राणायाम करताना षण्मुखी मुद्रा घ्यायची आहे. आपला अंगठा बरोबर कानात घालायचा आहे. कान बंद होतात अंगठ्यानी. त्याच्यानंतर 3 बोटं आपण डोळ्यावर ठेवली आहेत अलगद आणि 1 बोट जे आहे ते आपल्या कपाळावर आहे. आपण षण्मुखी मुद्रा पाहत आहोत इथे केलेली आहे समोर. ढिलं सोडा, बोट दाबायचे नाही. आणि आता श्वास घ्यायचा नाकाने आणि श्वास सोडताना आवाज काढायचा आहे घशातून. थोडासा स्वर भ्रमराप्रमाणे स्वर असा. घ्या श्वास सावकाश दीर्घ. श्वास सोडताना भ्रमरनाद येऊ द्या. थोडासा व्हायब्रेटिंग इरिटेटिंग आवाज आहे. थोडा कंपन जाणवतात आपल्याला भ्रामरीचे कपाळाशी, आपल्या हृदयाच्या ठिकाणी. त्याकडे लक्ष द्या. श्वास घ्या दीर्घ. श्वास सोडत भ्रमरनाद चालू ठेवा.
षण्मुखी मुद्रेमध्ये आपण हाताची स्थिती आहे चालू ठेवा. आवर्तन भ्रमरनाद, नादाच्या मागे मन आपोआप तुमचं जाऊन शांत होत आहेत. शिवाय कंपनांची पण अनुभूती छान येते आहे भ्रामरी प्राणायामामुळे. घ्या श्वास लांब खोल, सावकाश सोडत भ्रमरनाद. सावकाश करायचं आहे. दीर्घ आवर्तन झालं पाहिजे. एका आवर्तनानंतर थोडंसं थांबायचं 2-3 सेकंद, पुढचं आवर्तन करायचं. असं घाई न करता आपण हा प्राणायाम केला तर खूप छान याचे फायदे आपल्याला मिळतात. मन शांत होतं. सर्व जे मनोकायिक विकार आहे त्या आजाराचं मूळ जे आहे ते मनात आहे आणि मन या भ्रामरीमध्ये खूप शांत होतं. मन जितकं शांत स्थिर राहील तितकं आपल्याला त्रास जे आहेत ते कमी होतात, ताण येतच नाहीत. सुंदर असा भ्रामरी प्राणायामाचा सराव आपण इथे केलेला आहे. संथ श्वसन आवर्तन पूर्ण करून थांबू शकतो आपण. हाताची जी षण्मुखी मुद्रा केलेले हात आहेत ते आपण खाली घेऊ शकता. ध्यान मुद्रेत ठेवा. रिलॅक्स. संथ थोडी वेळ ध्यान स्थितीमध्ये आपण बसणार आहोत. आपण इथे मुद्रा घेतलेली आहे, ध्यान मुद्रा, शांभवी मुद्रा देखील ह्याला म्हणतात. अशाच ध्यान स्थितीमध्ये म्हणजे मनाच्या शांत स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न करा. भ्रामरी प्राणायामानंतर जी शांतीची अनुभूती येते आहे ही शांती सर्वत्र पसरली आहे आपल्यामध्ये, अशी कल्पना करा. या शांत स्थितीचा अनुभव घ्या, आनंद घ्या. आतमध्ये स्वतःकडे लक्ष द्या. काही वेळ शांत बसणार आहोत आपण ध्यानाच्या स्थितीमध्ये. मन आत वळलेलं आहे आणि या शांत स्थितीमध्ये आपण पूर्ण विलीन झालेलो आहोत. सर्व चिंता काळजा या दूर जाऊन आपण एक अतिशय शांत निरामय स्थितीमध्ये आहोत अशी कल्पना करा. विचार येऊ लागले, त्रास देऊ लागले तर पुन्हा विचार दूर ठेवायचा, पुन्हा आत वळवायचा प्रयत्न करा मनाला. विचार येत आहेत, जात आहेत. हळूहळू शांत स्थिती होत आहे मनाची, अतिशय शांत स्थिती. हीच ध्यानाची स्थिती आहे. या ध्यान स्थितीचा आपण आनंद घेत आहोत. अधिकाधिक शांत झालेलं मन, स्वस्थ असं शरीर, सुंदर अशी स्थिती, संथ चाललेला श्वास. या ध्यान स्थितीमधूनच आपण एक संकल्प करणार आहोत स्वतःशी. हे संकल्पाचं वाक्य मी सांगत आहे. मनात फक्त आपण ते म्हणायचं आहे आपल्या मनामध्ये आणि आपल्याशी संकल्प करायचा आहे. मी स्वतःला नेहमी शांत, स्वस्थ आणि समस्थितीत ठेवेल आणि यानेच आपल्या आत्म्याचा विकास होणार आहे. मी माझ्याप्रतीचं माझं कर्तव्य, माझ्या कुटुंबाप्रती माझं कर्तव्य, समाजाप्रती आणि माझ्या देशाप्रती माझ्या कर्तव्याचे पूर्णांशाने पालन करेन आणि या शांततेचा, आनंदाचा आणि योगाचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र करेल. असा सकारात्मक संकल्प आपण आपल्या मनाशी पुन्हा पुन्हा आठवायचा प्रयत्न करायचा आहे. संकल्पाची ही वाक्य मनामध्ये फळ्यावर लिहिल्याप्रमाणे लिहून वाचायचे आहेत. खूप छान असा आपण अनुभव घेत आहोत. अशाच सकारात्मक संकल्पाने आपण योगाभ्यास आपला पूर्ण झालेला आहे. प्रार्थनेने आपण आपल्या सत्राचा शेवट करणार आहोत. प्रार्थनेसाठी तयार. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे
मा कश्चिद् दुःखभाग् भवेत्।